नमस्कार. लोकसंवाद फाउंडेशनच्या संवादमालेच्या 7व्या सत्रात मी संकेत कुलकर्णी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. संवादमालेच्या आजच्या या 7व्या सत्रामध्ये ख्यातनाम अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मात्र आजच्या दिवसाची सुरुवात ही एका अतिशय दुःखद घटनेनं झाली आहे हे आपण सर्वजण जाणतात. मराठवाड्याचा देश पातळीवरील तरुण आणि आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं असे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गुजरात प्रभारी तसंच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांचं कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झालं आहे. लोकसंवाद प्रतिष्ठानच्या वतीनं आपण सुरुवातीला 1 मिनिट मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण करूया. धन्यवाद. मराठवाड्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि तरुणांना एकत्र येऊन संस्थात्मक कामात सामावून घेत विविध उपक्रम राबवण्याच्या हेतूनं लोकसंवाद फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आपण ही संवादमाला सुरू केलेली आहे. यापूर्वी या संवादमालेत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, निवृत्त प्रशासकीय अधिकारी कृष्णा भोगे, माजी कुलगुरू आणि शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्जेराव निमसे, कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, पत्रकार विजय चोरमारे आणि प्राध्यापक इस्माईल पठाण यांनी आपल्याशी संवाद साधला. आजच्या संवादमालेच्या या 7व्या सत्रामध्ये नामवंत अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर आपल्याशी संवाद साधणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक विचारांना साकार करण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. कुलगुरू असताना, राज्यसभेचे खासदार असताना किंवा देशाच्या नियोजन आयोगाचं सदस्यपद भूषवताना डॉक्टर मुणगेकर सरांनी केलेली पायाभूत कामगिरी ही कायम लक्षात राहण्यासारखी आहे. आज ते वर्तमानातील राजकारण या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचे सन्मान मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर राजेश करपे सरांना मी आजच्या संवाद सत्राचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद संवाद 7वा डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सरांचे लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. या प्रसंगी आभासी पद्धतीने या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या भगिनी डॉक्टर चेतनाताई सोनकांबळे, या प्रसंगी उपस्थित डॉक्टर अशोक तेजनकर सर, प्राचार्य प्रकाश सावंत जे वाईवरून या ठिकाणी उपस्थित आहेत, प्राचार्य पठाण सर, आमचे मार्गदर्शक डॉक्टर शिवाजीराव मदन सर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य फुलचंद सलामपुरे सर, माझ्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भवरलाल शर्मा सर आणि या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः आपल्या सर्वांचे लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आताच संकेतजींनी सांगितलं की या अगोदर प्राध्यापक जयदेव डोळे सर, माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे सर, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे सर, भारतीय विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे सर, पत्रकार विजय चोरमारे सर, प्राचार्य आणि इतिहास संशोधक इस्माईल पठाण सर यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. आज आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर आपल्याशी वर्तमानातील राजकारण या अत्यंत महत्वपूर्ण विषयावरती संवाद साधणार आहे. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रावरती राजकारणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रभाव पडत असतो, त्याचा संबंध येत असतो. सध्याचे भारताचे राजकारण एका संक्रमण अवस्थेतून जात आहे असे आम्हाला वाटते आहे. कारण पूर्वी राजकारणामध्ये पाळली जाणारी साधन सुचिता, नीतिमूल्ये यांचा दिवसेंदिवस ऱ्हास होताना दिसून येत आहे. त्याचे बरे वाईट परिणाम आपल्याला दिसून येत आहेत, आपल्याला भोगावे लागत आहेत. 136 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाला गेल्या 2 लोकसभांच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेतेपद
मिळवण्या इतक्या जागा प्राप्त होऊ शकलेल्या नाहीत. 20-30 वर्षापूर्वी असे तू हिमाचल पसरलेल्या काँग्रेसचे अस्तित्व अनेक राज्यामधून हद्दपार होत असताना दिसत आहे. त्याचबरोबर पूर्वी अतिशय खमक्या अशी विरोधी पक्षनेते पदाची भूमिका पार पडलेल्या कम्युनिस्टांची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यांची पडझड होते आहे असे दिसून येत आहे. आणि दक्षिणेकडील राज्यांच्या मधून प्रादेशिक पक्षांचे पीक उगवले आहे. हे पक्ष फक्त प्रादेशिक हित जोपासण्यामध्ये धन्यता मानत असतात. राष्ट्रीय हिताकडे, राष्ट्रीय प्रश्नांच्याकडे त्यांचे दुर्लक्ष असते. सोयीनुसार ते केंद्रीय सत्तेशी तडजोडीचे आणि स्वार्थाचे राजकारण करताना दिसून येत आहेत. आणि या पार्श्वभूमीवरती 2014 पासून भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी विचारांचा अजेंडा घेऊन संपूर्ण देश पादंकात करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी शोकांतिकेने म्हणावं असं वाटतं की वेगवेगळ्या केंद्रीय स्वायत्त शासकीय संस्थांची मदत सुद्धा ते घेत आहेत. मोठ्या प्रमाणात धार्मिक, सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरण ते करत आहेत. आम्हाला काँग्रेसचा शक्तिपात होतो आहे किंवा डाव्यांची सर्वत्र पडझड होते आहे म्हणून दुःख आहे असे नाही, किंवा ममता दिदींचा पश्चिम बंगालमध्ये प्रचंड विजय झाला आहे म्हणून अति आनंदही असण्याचे कारण नाही. आणि भारतीय जनता पक्षाची सर्वत्र घोडदौड सुरू आहे म्हणून त्यांच्या प्रती आमच्या मनामध्ये असूया सुद्धा नाही. आम्हाला चिंता आहे अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये ध्रुवीकरण घडवून आणल्या जात आहे त्यामुळे देशाच्या एकतेला, देशाच्या अखंडतेला, देशाच्या धर्मनिरपेक्षतेला, देशाच्या बहुभाषिकतेला आणि एकूणच देशाच्या बहुविविधतेला एक प्रकारचा धोका निर्माण होऊन घातला आहे. कारण आपल्या देशाची खरी ताकद ही आहे की आम्हाला आपल्या देशाची खरी ताकद या बहुविविधतेमध्ये आहे असं आम्हाला वाटते. आणि आम्हाला आमचा देश सर्व दृष्टीने बलवान करावयाचा आहे, कारण आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. या देशाच्या संविधानावरती आमची अविचल अशा प्रकारची निष्ठा आहे आणि म्हणून देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशा वर्तमानातील राजकारण या विषयावर संवाद साधण्यासाठी आपण आदरणीय भालचंद्र मुंगेकर सरांना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुंगेकर सर हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ, समाजसेवक, शिक्षक आणि राज्यसभेचे ते माजी सदस्य राहिलेले आहेत. डॉक्टर भालचंद्र मुंगेकर सर हे एक डायनामिक व्यक्तिमत्व आहेत. 1988 साली सरांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली. 1989 मध्ये ते कृषी अर्थशास्त्र आणि 1997 मध्ये औद्योगिक अर्थशास्त्राचे ते प्राध्यापक राहिले आहेत. 1999 साली कृषी मूल्य आयोगाचे सदस्य झाले. तिथेही त्यांनी कृषी धोरणात सकारात्मक बदल घडवून आणलेले आहेत. नंतर 6 महिन्यांनी ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले आणि संकेतने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी प्रसार माध्यमे असतील, पत्रकारिता विभाग असतील, नाट्य विभाग असेल, लोककला अकादमी अशा सर्व दृष्टीने सर्जनात्मक विभागांची त्यांनी नव्याने निर्मिती केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या गरजा समजावून घेऊन ते प्रश्न त्यांनी सोडवले. त्यांनी भारतीय कृषी मूल्य आयोग, नियोजन आयोग यामध्ये सदस्य म्हणून अतिशय भरीव अशा प्रकारचे योगदान दिले आहे. डॉक्टर मुंगेकर सर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीचे अध्यक्षही राहिलेले आहेत. 2004 साली माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सरांना देशाच्या योजना आयोगाचे सदस्यत्व बहाल केले. त्या ठिकाणी सरांनी आपल्या कार्याचा अविट असा ठसा उमटवलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर मुंगेकर सरांनी अर्बन डेव्हलपमेंट मेंबर, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, कमिटी ऑन दी वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स यासारख्या अनेक उच्चस्तरीय कमिट्यावर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. डॉक्टर मुंगेकर सरांनी कॅनडा, चायना, जर्मनी, UK सारख्या देशातील विद्यापीठांना भेटी देऊन त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण अशा प्रकारची व्याख्याने दिलेली आहेत. मी असा घडलो या त्यांच्या पुस्तकात त्यांचे बालपण आणि ज्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया पक्का केला त्यांच्याबद्दलच्या हृदय आठवणी आहेत. त्याशिवाय सरांची 12 पुस्तके, 8 पुस्तिका, 250 लेख, आताच उल्लेख केल्याप्रमाणे आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये सरकारच्या कारभाराचे वाभडे काढणारा सरांचा लेख छापला गेला आहे, प्रसिद्ध झाला आहे. त्याशिवाय 40 शोध निबंध अशी विपुल साहित्य साधना सरांनी संपन्न केलेली आहे. डॉक्टर मुंगेकर सरांना 2013 मध्ये मिलिंद समता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आज त्यांच्या मी आज असा जगलो या आत्मचित्राच्या दुसऱ्या भागाचे ऑनलाईन प्रकाशन सायंकाळी
5 वाजता माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते होत आहे. लोकसंवाद फाउंडेशन आणि माझ्या वैयक्तिक सरांचे मी अभिनंदन करतो आणि सरांना शुभेच्छा देतो. सरांच्या संदर्भात शेवटी असं म्हणावंसं वाटतं, कामयाबी उन्हीं को हासिल होती है जिनके हौसलों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. वेलकम डॉक्टर मुंगेकर सर. सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. या विषयावर आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर बोलणार आहेत. संवादाच्या शेवटी आपल्या निवडक प्रश्नांना सर उत्तर देतील. तरी संवादादरम्यान आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ते चॅट बॉक्स मध्ये किंवा लोकसंवाद फाउंडेशनच्या फेसबुक पेजवरील कमेंट बॉक्स मध्ये विचारावेत. दरम्यान लोकसंवाद फाउंडेशनचं फेसबुक पेज लाईक करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारालाही सांगा. यानंतर आजचे मुख्य वक्ते डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सरांना मी मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. सर्वांना नमस्कार. लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने आज आपण वर्तमानकालीन भारतीय राजकारण या विषयावर चर्चा ठेवलेली आहे, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. परंतु या विषयावर बोलण्यापूर्वी जसं आपल्याला सुरुवातीला प्रास्ताविकात सांगण्यात आलं, भारताच्या राजकारणामध्ये ज्यांचं एक उदयोन्मुख राजकीय व्यक्तिमत्व म्हणून गेल्या 8-10 वर्षामध्ये आकाराला येऊ लागलं होतं, ते महाराष्ट्राचे दिल्लीतील नेते, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी, काँग्रेसचे गुजरातमधील प्रभारी, ज्यांच्या काळामध्ये गुजरातमध्ये अत्यंत नगण्य परफॉर्मन्स असताना गुजरातमध्ये 89 पर्यंत आमदार निवडून आणण्याचा ज्यांनी सातत्याने प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले, असे आपण सर्वांचे आवडते आणि माझे खास मित्र राजीव सातव यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं. ही अत्यंत दुर्दैवाची घटना आहे. अवघ्या 10 वर्षामध्ये दिल्लीमध्ये अत्यंत शांत राहून आणि प्रकाश प्रसिद्धीपासून दूर राहून राजीवने अत्यंत सुरेख काम केलं. ते लोकसभेमध्ये असताना मी राज्यसभेमध्ये होतो, आमच्या नेहमी चर्चा होत असत आणि एक उमदा माणूस, एक उमदा व्यक्तिमत्व, एक चांगला मित्र आणि काँग्रेसचा एक अत्यंत धडाडीचा कार्यकर्ता आपण गमावून बसलो. याबद्दल मी फक्त आपण ह्याचा अर्थ काँग्रेसचा करत नाही, संपूर्ण महाराष्ट्राचे एक नुकसान झालेलं आहे आणि ती कधी न भरून येणारी अशा प्रकारची. ही वॉज जस्ट 47 years old. मी सातत्याने जहांगीर नर्सिंग होम मध्ये पुण्याला ते असताना संपर्कामध्ये होतो आणि एव्हरी डे आय वॉज गेटिंग न्यूज की राजीवची तब्येत कशी आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचं तब्येत सुधारलेली होती, परंतु सडनली अचानकपणे रिव्हर्स झाला. आणि आपल्याला कल्पना आहे की एखादा रोग जेव्हा रिव्हर्स होतो तेव्हा तो पहिल्यापेक्षा अधिक तीव्र असतो, त्याची इंटेन्सिटी वाढते. पुन्हा एकदा मी राजीव सातव यांना माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. लोकसंवाद फाउंडेशन ही संस्था आपण साधारणपणे 1 वर्षापूर्वी स्थापन केली हे मला समजलं, परंतु आता जो परिचय जो करून देण्यात आला ते पाहता 1 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये लोकसंवाद फाउंडेशनने जे मोलाचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. आज भारतामध्ये राजकीय पक्षांच्या एकूणच कारभाराच्यामुळे राजकारणात एक नवीन पोकळी निर्माण झालेली आहे, त्याच्याविषयी मी बोलेन. परंतु आपल्याला आज ज्या ज्या ठिकाणी भारताची राज्यघटना, सामाजिक समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, भ्रातृभाव, स्त्री पुरुष समानता
धर्मांधतेला आणि जमातवादाला विरोध, राष्ट्रीय शांतता, राष्ट्राचं ऐक्य या गोष्टी लोकांच्या समोर पुन्हा पुन्हा घेऊन जाणाऱ्या प्रगतिशील संस्थांची, संघटनांची आवश्यकता आहे. आणि मला अभिमान वाटतो की लोकसंवाद फाउंडेशन ही संस्था तशा प्रकारची आहे. आजचा हा कार्यक्रम मी अत्यंत आज संध्याकाळी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते, आणि त्या संपूर्ण कार्यक्रमाचं कोऑर्डिनेशन करताना इट वॉज इंडीड डिफिकल्ट फॉर मी टू अटेंड टुडेज प्रोग्राम. पण जेव्हा मला कळलं की लोकसंवाद फाउंडेशन ही अशा प्रकारची संस्था आहे, आणि गेल्या काही दिवसामध्ये 2-1 महिन्यामध्ये जवळजवळ 10 ते 11 अशा आपल्यासारख्या प्रगतिशील संस्थांची संवाद साधण्याची मला संधी मिळाली, आणि त्या सगळ्यांनाच मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि जर शक्य झालं तर पुढे मागे हेही सांगून ठेवतो, मी आपल्याबरोबर आहे. या सगळ्या ज्या संस्था ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचं एक कोऑर्डिनेशन करण्यासाठी लोकसंवाद फाउंडेशनने पुढाकार घ्यावा, आणि एक अशा प्रकारचा आपण महाराष्ट्रातील सर्व प्रगतिशील संस्थांचं आपलं अस्तित्व शाबित ठेवून एक एक संस्थेचे एक एक प्रतिनिधी घेऊन एक सर्व प्रगतिशील संस्थांचं फेडरेशन आपण तयार करूया, एक महासंघ आपण तयार करूया. याची आज फार आवश्यकता आहे, कारण आपण वेगवेगळ्या पातळीवर जेव्हा काम करत राहतो, त्या सगळ्यांचं कामाचं एकत्रीकरण जर आपण करू शकलो तर त्याच्यातून एक फार मोठा दबाव गट हा निर्माण होऊ शकतो. आणि या ठिकाणी मी प्रचलित राजकारणाच्या विषयी बोलण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो. हा दबाव गट मी केवळ या ठिकाणच्या जातीवादी पक्षांच्यावर असला पाहिजे एवढाच पुरता मी मर्यादित बोलत नाही. आपल्याला अभिप्रेत असलेला किंवा आपण ज्या राजकीय पक्षामध्ये आहोत त्या राजकीय पक्षाची सत्ता असली तरी सुद्धा त्या पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी अशा दबाव गटाची आवश्यकता असते. आपण ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाची सगळी धोरणं 100% बरोबर असतील असं नाही. आपल्याला अभिप्रेत असलेला राजकीय पक्ष किंवा आपला स्वतःचा राजकीय पक्ष जेव्हा कधी लोकांच्या हिताच्या विरुद्ध भूमिका घेईल अशी आपली खात्री पटेल, तेव्हा संघटनात्मक पातळीवर आपण त्याचाही विरोध करायला शिकलं पाहिजे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू असताना महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग होतं, आणि दिलीप वळसे पाटील हे एनर्जी मिनिस्टर होते. आय थिंक ही वॉज ॲट दॅट टाइम एज्युकेशन मिनिस्टर. पण दुसऱ्या कालखंडामध्ये तेव्हा एज्युकेशन मिनिस्टर जेव्हा एनर्जी मिनिस्टर होते, तेव्हा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस या दोघांचे सरकार असताना सुद्धा सर्वात जास्त मोठा 5 लाखांचा मोर्चा राष्ट्रवादीने काढलेला होता. मी त्यांच्या पक्षाचे एनर्जी मिनिस्टर हे आपण लक्षात घ्या. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण ज्या राजकीय पक्षामध्ये आहोत त्या राजकीय पक्षाने सुद्धा एखादी भूमिका चुकीची घेतली असेल तर त्यांना ती भूमिका लोकांना अनुकूल करण्याच्या दृष्टिकोनातून एक दबावगट निर्माण करावा लागतो. त्यालाच माओ यांनी कॉन्स्टंट रिव्हॉल्युशन, निरंतर क्रांती अशा प्रकारचा शब्द, अशा प्रकारची संकल्पना वापरलेली होती. आपण आता ही जी व्याख्यान मला सुरू केलेली आहे आणि आतापर्यंत जे वक्ते बोलून गेले ते सगळेच माझे मित्र आहेत गेली 40-50 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने. आणि ते काय बोलले असते याची मी कल्पना करू शकतो, कारण हे सगळेच लोक, ह्या सगळ्याच व्यक्ती महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये एक प्रागतिक अशा प्रकारची विचारसरणी ते मांडत आलेले आहेत. मी अत्यंत थोडक्यामध्ये मी आजच्या राजकारणाची परिस्थिती काय आहे, त्यातनं कोणते धोके निर्माण झालेले आहेत आणि ते धोके आपण कसे टाळू शकतो, या 3 गोष्टींच्या विषयी प्रामुख्याने बोलणार आहे. आणि तुम्ही आपण या ठिकाणी असलेले सगळे लोक राजकारणाचे जाणकार आहात. ही काही मास मीटिंग नाही. आय डोंट नो हाऊ मेनी पीपल आर अटेंडिंग दॅट. परंतु झूमवर तरी मला आता 100 लोक दिसत आहेत. आता हे 100 लोक म्हणजे 100 ओपिनियन मेकर्स आहेत. या प्रत्येकाने 10 लोक इन्फ्लुएन्स केले तर 1000 झाले, 100 केले तर 10,000 झाले, आणि त्या 100ने जरी 10 केले तरी 1,00,000 लोक झाले. अशा तऱ्हेने मल्टिप्लिकेशन समाजामध्ये होत जातं. पण ही फेडरेशनची माझी कल्पना जी आहे ती मला सुचली. आपण ती कशी करायची? माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं की आपण एक मीटिंग ऑर्गनाईज करा. आपले पदाधिकारी लोकसंवाद फाउंडेशनच्या निमी आपण एक प्राथमिक मीटिंग घेऊ आणि कितीतरी संघटना महाराष्ट्रामध्ये त्यांचं आपण एक फेडरेशन करू. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
आपण 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. राज्यघटना सामाजिक म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. पहिल्यांदा लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेमध्ये जस्टिस पहिल्यांदा आहे, नंतर लिबर्टी आहे, नंतर नंतर इक्वॅलिटी आहे आणि नंतर फ्रॅटर्निटी आहे. जस्टिस, न्याय, आणि न्यायाची कल्पना फार व्यापक आहे, फार व्यापक आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये जगण्याची त्याला शाश्वती मिळाली पाहिजे, त्याचा विकास करण्याची त्याला संधी मिळायला पाहिजे. कोणत्याही समाज घटकाकडे किंवा व्यक्तीकडे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक सत्तेचं केंद्रीकरण होता कामा नये, अशा प्रकारची भूमिका न्यायामध्ये आहे. थिअरी ऑफ जस्टिस हे रॉल्सचं पुस्तक जे निघालं, त्याला एक 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी थिअरी ऑफ जस्टिस म्हणजे म्हणजे समतेचं तत्वज्ञान, समतेचा सिद्धांत, याला रॉल्स यांना नोबेल प्राइज मिळालं. आणि त्याच्यानंतर मग द आयडिया ऑफ जस्टिस हे अमर्त्य सेन, माझे मित्र, खास नोबेल लॉरेट, त्यांचं पुस्तक त्याच्यानंतर आयडिया ऑफ जस्टिस हे पुस्तक आलं. तर 1947 साली स्वातंत्र्य आणि 1950 मध्ये भारतीय राज्यघटना, 1951 मध्ये प्लॅनिंगचा स्वीकार आपण केला. 15 मार्च 1950 रोजी नेहरूंनी योजना आयोगाची स्थापना केली आणि आपलं साधारणपणे 1950 ते 2014 पर्यंत 64 वर्ष, म्हणजे नरेंद्र मोदी सत्तेवर येईपर्यंतचा अगोदरचा 64 वर्षाचा काळ हा हा एका अर्थाने भारताच्या राष्ट्रीय उभारणीच्या काळातील अत्यंत महत्वाचा टप्पा होता. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की मी 2014 हा भारताच्या राजकारणाचा कट ऑफ पॉइंट समजतो. जसे 59 मार्क मिळाले की सेकंड क्लास, 60 मिळाले की फर्स्ट क्लास, म्हणजे 60 हा कट ऑफ पॉइंट, 45 हा कट ऑफ पॉइंट सेकंड क्लासचा, 35 हा कट ऑफ पॉइंट पास होण्याचा, 34 मार्क मिळाले ते नापास. असं मी भारताच्या राजकारणाचा स्वातंत्र्योत्तर विचार करत असताना 2014 25 मे 2014 रोजी श्री नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान म्हणून स्वीकार केला. तिथपासूनचा गेला 7 वर्षाचा कालखंड, उद्याच्या येत्या 25 मे रोजी त्यांच्या कालखंडाला 7 वर्ष पूर्ण होतील. अगोदरची 64 वर्ष आणि आताची 7 वर्ष याच्यामध्ये फार मोठा मूलभूत फरक आहे आणि तो फरक हीच भारतीय राजकारणाचा सगळ्यात मोठा धोका आहे. अगोदरच्या 64 वर्षामध्ये प्रामुख्याने जवळजवळ 52 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, केंद्रामध्ये आणि इतर राज्यांच्या मध्ये सुद्धा. हे राज्य करत असताना 17 वर्ष नेहरू पंतप्रधान होते, मग 17 वर्ष इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, मग राजीव गांधी पंतप्रधान झाले, संमिश्र सरकार आली, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं 1999च्या मे मध्ये, ते 2004 मध्ये मे पर्यंत होतं. 2004 पासून परत 2014 पर्यंत 10 वर्ष काँग्रेसचं युपीएचं सरकार होतं, ज्याच्यामध्ये माझे मार्गदर्शक आणि ज्यांच्याशी माझी अत्यंत जवळचे संबंध म्हणजे कौटुंबिक संबंध आहेत, मित्र माझे ज्येष्ठ आणि हितचिंतक डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. तर हा संपूर्ण काळ अगदी अटल बिहारी वाजपेयींच्या काळातील सुद्धा भारतीय जनता पक्ष, या सगळ्यांचं एक कारभाराचं समान सूत्र असं होतं की ते भारतीय राज्यघटना. देवेगौडा होते काही दिवस, त्याच्यानंतर इंदिरा गुजराल होते, त्यानंतर काही दिवस चंद्रशेखर होते, पी.व्ही. नरसिंहरावांचं सरकार जेव्हा सत्तेवर आलं राजीवच्या हत्येनंतर, तेव्हा ते मायनॉरिटी गव्हर्नमेंट होतं. 1991 मध्ये आर्थिक सुधारणा झाल्या, त्याचे या देशावर बरे वाईट परिणाम झाले. या सगळ्या गोष्टी आपण जरी गृहीत जरी धरल्या तरी 2014 पर्यंत भारतीय राज्यघटनेवर सत्ताधारी पक्षांचा विश्वास होता. या देशामध्ये इलेक्शन कमिशन ही एक सार्वभौम सत्ता होती, ज्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करू शकत नव्हती. न्यायालय स्वतंत्र होते. न्यायालयांच्या बाबतीमध्ये न्यायालयाने दिलेला निर्णय हा सर्व लोकांना शिरसावंद्य होता. आपल्यापैकी लोकांना माहीत असेल की 12 जून 1975 रोजी अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला. 1971 मध्ये श्रीमती इंदिरा गांधींनी जी निवडणूक लढवली त्याच्या विरोधामध्ये राजनारायण यांनी केस दाखल केली की त्यांनी अनफेअर मीन्सचा उपयोग केला, अवैध मार्गांचा उपयोग केला. त्यांनी काय केलं होतं, त्यांनी फक्त सरकारची एक जीप वापरली होती
आणि ती सुद्धा त्यांना माहीत नव्हती, इंदिराजींना ती माहीत नव्हती. तर त्याच्यावर निवडणूक आयोगाने 12 जून 1975 रोजी श्रीमती इंदिरा गांधींची लोकसभेची निवडणूक ही रद्द केली आणि त्यांना 6 वर्ष प्रतिबंध केला निवडणूक लढवण्यासाठी. आणि तो निर्णय त्यांनी मान्य केला आणि नंतर मग तो निर्णय मान्य केल्यानंतर मग देशामध्ये इमर्जन्सी वगैरे आणली, त्याचे बरे वाईट परिणाम, हा मुद्दा वेगळा. सांगायचा मुद्दा असा की या देशातल्या लोकशाही संस्था होत्या, लोक इमर्जन्सीचा काळ जर सोडला, इमर्जन्सीचं मी समर्थन करणार नाही हे मी काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवर श्री राहुलजी गांधी आणि श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या उपस्थितीमध्ये 12,000 लोकांची मिटिंग जेव्हा झाली तालकटोरा स्टेडियमवर, तेव्हा मी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ज्या गोष्टी माझ्या स्वतःच्या सत्सदेव बुद्धीला पटत नाही त्या गोष्टी माझ्या पक्षाने जरी केल्या तरी पक्षांतर्गत पातळीवर त्याचा विरोध करणं, याला मी लोकशाही समजतो. इनफॅक्ट त्यामुळेच मी लोकशाही मान्य करतो. सांगायचं मुद्दा असं की या सगळ्या परिस्थितीमध्ये एक लोकशाही संस्था होत्या, प्रेसला संपूर्ण स्वातंत्र्य होतं, माणसाचं एखादं कृत्य हे तो देशद्रोही आहे की देशभक्त आहे याच्यावरून ठरत होतं. हे सगळं करत असताना गेल्या अगोदरच्या 64 वर्षामध्ये भारताची आर्थिक प्रगती झाली. 11 योजना तयार झाल्या. 11 योजना तयार करताना मी प्लॅनिंग कमिशन मध्ये होतो. तुमची क्षमा मागून सांगू इच्छितो की 11 योजना तयार करण्यामध्ये त्या 11व्या योजनेचं टायटल जे आहे, टुवर्ड्स फास्टर अँड मोर इकॉनॉमिक टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ, हे टायटल सुद्धा जे आहे ते देखील ठरवण्यामध्ये माझा पुढाकार होता. आणि शेवटी मी मनमोहन सिंग सरांना सांगितलं की अशा प्रकारचं टायटल आहे. तेव्हा इथे एक आर्थिक प्रगती झाली. शेती, उद्योग, सेवा क्षेत्र, शिक्षण, आरोग्य, युनिव्हर्सिटी, भारताचं औद्योगिकरण, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, तंत्रज्ञ, वेगवेगळ्या IITs, IIM, एम्स सारख्या संस्था, 25 युनिव्हर्सिटी होते 1951 मध्ये, आता त्या 600 झालेल्या आहेत. फक्त साधारणपणे 500 कॉलेजेस होती, आता 22,000 कॉलेजेस झालेले आहेत. मुठभर विद्यार्थी विद्यापीठात जायचे, आता जवळजवळ 3 कोटी विद्यार्थी कॉलेजमध्ये जात आहेत. शिक्षणाचा प्रसार, साक्षरता फक्त 11% होती, आज 72% झालेले आहे. माणसाचं आयुर्मान तेव्हा पुरुषांचं 34 आणि 32 स्त्रियांचं होतं. ॲव्हरेज सरासरी लाईफ आयुर्मान आता स्त्रियांचं 68 आणि पुरुषांचं 73 झालेलं आहे. बालमृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे. आज सबंध भारतामध्ये एकही असं गाव नाही की ज्या ठिकाणी दिवसातून एसटी एकदा तरी कमीत कमी जात नाही. माझ्या गावामध्ये आज दिवसातून कमीत कमी 11 एसट्या जातात. त्यात मोडक्या तोडक्या असतील, कशा असतील. इथे शाळा आहेत. मला सांगायचं असं की, आणि या सगळ्या गोष्टी सावरत असताना देशाची एकात्मता टिकून राहिली, याचं सगळ्यात मोठं श्रेय काँग्रेसचे कितीही दोष तरी लोकांनी काढले तरी सुद्धा याचं सगळ्यात मोठं श्रेय काँग्रेस पक्षाला जातं, नेहरूंच्या दूरदृष्टीला जातं. इंदिराजींनी 1971 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, 14 बँकांचं. तेव्हा मी रिझर्व्ह बँकेमध्ये होतो. या बँकांचं राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य माणसाला त्यांनी एक पत निर्माण त्याच्या हातात करून दिली. टॅक्सीवाले, रिक्षावाले, पानशॉपवाले, वडापाववाले, शेतकरी, स्त्रिया, या सगळ्या लोकांना बँकांचे दरवाजे राष्ट्रीयकरणानंतर खुले झाले. खेड्यापाड्यामध्ये मी अख्खा देश फिरलो. मी एकदा जेव्हा भुवनेश्वरच्या म्हणजे ओरिसामध्ये एका अगदी लांब, भुवनेश्वर पासून जवळजवळ 200 किलोमीटर खेड्यामध्ये मी गेलो, अत्यंत आदिवासी भाग. त्या खेड्यामध्ये एका छपरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं ऑफिस होतं. त्या ठिकाणी एकच क्लार्क, तोच पिऊन आणि तोच मॅनेजर. म्हणजे एवढं मोठं सार्वत्रिक बँक नावाची गोष्ट असते, हे लोकांना बँकांचं राष्ट्रीयकरण केल्यानंतर कळलं. एक लक्षात घ्या, तुम्ही सगळे, मला माहिती आहे बरेचसे लोक तुम्ही पुरोगामी विचाराचे असाल, म्हणजे आहातच तुम्ही, पण फक्त इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली एवढाच लोक प्रचार करतात. ती आणली, चूक झाली, त्यांनी स्वतः मान्य केलं, इंदिराजींनी स्वतः मान्य केलं होतं इट वॉज मिस्टेक. पण त्यांनी तेवढंच नाही केलं. 1974 मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने पोखरणचा अनुभव त्याने केला, अमेरिकेला धडा शिकवला 1971 मध्ये जगाची पर्वा न करता. आणि तो लक्षात घ्या, 1974चा अनुभव त्याने जो केला पोखरणमध्ये, तो बुद्ध जयंतीला केला. याच्यातून त्यांना मेसेज काय पाठवायचा होता
तर मग आम्ही भारताने धोरणभावन जो केलेला आहे, अणुस्फोट जो केलेला आहे तो शांततेसाठी आहे. भारत स्वतःहून जगातल्या कुठल्याही देशावर आण्विक आक्रमण करणार नाही, ही कमिटमेंट आहे भारताची. पाकिस्तानची सुद्धा आपल्याला नो स्ट्राईक फर्स्ट अशा प्रकारचा आपण करार करू इच्छितो, पाकिस्तान दुर्दैवाने त्याला तयार नाही. हे संबंध चांद्रयान जे आहे, इस्रो संस्था जी आहे, अगदी सगळ्या ज्या भारतातल्या ज्या संस्था आहेत ह्या काँग्रेसच्या काळामध्ये निर्माण झालेल्या आहेत. तर काँग्रेसच्या टीकाकारांना एक गोष्ट तुम्ही सांगायला पाहिजे की टीका अवश्य करा, पण हा देश घडवण्याचं ऐतिहासिक काम हे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. याला आपण विसरून चालणार नाही. एका बाजूला अमेरिका, दुसऱ्या बाजूला रशिया, असे दोन बलाढ्य महासंघ असताना सुद्धा 1971 मध्ये बांगलादेशच्या प्रश्नावर पाकिस्तानचे युद्ध करून 17 दिवस ते युद्ध चाललं. 3 डिसेंबर 1971 युद्ध सुरू झालं आणि 18 डिसेंबरला युद्ध संपलं. 96,000 लोक जनरल नियाजी याया खानचे शरण आले भारतामध्ये. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना नाव माहिती असेल. अर्जुन सिंग अरोरा हे ईस्टर्न विंगचे कमांडर होते. म्हणजे एक स्वतंत्र देश निर्माण करणं हे जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच फक्त श्रीमती इंदिरा गांधींनी केलेलं आहे. दुर्दैवाने काँग्रेसच्या लोकांना, काँग्रेसच्या नेत्यांना ह्याचे कसल्याही प्रकारची बातमी नाही आणि कसल्याही प्रकारचा प्रचार लोकांसमोर ते घेऊन जात नाही. हे पण तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना, आमदार, खासदार, मंत्र्यांना सांगायला पाहिजे. कधी किती वेळा बोलतात आमच्याकडे मिटिंग घेतल्यानंतर काँग्रेसने नेमकं काय केलं ते. हा जो इतिहास जो आहे, राजीव गांधींनी आज देशामध्ये जवळजवळ 138 कोटी लोक आहेत, त्याच्यापैकी 85 कोटी लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे. म्हणजे सांगलीमध्ये हळदीचा भाव काय आहे मुंबईतल्या माणसाला कळतं. मुंबईमध्ये किती जणांनी किरकोळ विकतात ते सांगलीच्या शेतकऱ्याला कळतं. आणि त्याच्यावर ही सगळी टेक्नॉलॉजिकल रिव्हॉल्युशन जी आहे, ही कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी संपूर्ण 21व्या शतकात घेऊन जाण्याचं काम हे काँग्रेसने केलेलं आहे. लोकशाही संस्था वाचवल्या, त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये 73-74 घटना दुरुस्त केली, ग्रामपंचायतीमध्ये सक्षमीकरण करण्यासाठी 33% जागा ठेवल्या महिलांसाठी रिझर्व करून. ह्या सगळ्या गोष्टी ज्या 2014 पर्यंत झाल्या, 2004 ते 2010 2014 या 10 वर्षामध्ये मी प्लॅनिंग कमिशन मध्ये 2004 पासून 2009 पर्यंत होतो आणि 2009 ते 2016 या 6 वर्षामध्ये 10 ते 16 राज्यसभेमध्ये 12 वर्ष मी दिल्लीमध्ये होतो. श्रीमती सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग, सगळे आपले प्लॅनिंग कमिशन, सगळ्यांची चर्चा झाली, संबंध आला, संपर्क आला, आपापसामध्ये मतभेद झाले काही प्रमाणामध्ये. पण एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम काँग्रेसने आणली, त्याच्यामध्ये आज जवळजवळ 20 कोटी लोकांना रोजगार मिळतो. नरेंद्र मोदींनी एम्प्लॉयमेंट गॅरंटीची खिल्ली उडवली होती. पहिल्याच भाषणामध्ये मोदी असं म्हणाले होते, लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर पहिलं भाषण झालं त्यांनी सांगितलं होतं की महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम इज द मॉन्युमेंटल फेल्युअर ऑफ द काँग्रेस पार्टी. म्हणजे भारत म्हणजे काँग्रेस पक्षाचे सगळ्यात मोठं अपयश आहे. आता त्याच महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीमने या देशातील ग्रामीण लोकांना जगवलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो, नक्षलवादापासून भारतामध्ये त्यांच्या प्रचारावर रोखण्याचं काम एम्प्लॉयमेंट गॅरंटीने केलेलं आहे. असं आहे, तुम्हाला लोकांना राजकारणाची चर्चा म्हणजे पक्षाने काय केलं, विरोधी पक्ष, हा दिस इज नॉट पॉलिटिक्स. एक लक्षात आपण घ्या, मुंबई सारख्या शहरामध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी 15,000 रुपये घेतात, 10,000 रुपये घेतात, 20,000 डिलक्स रूम मध्ये एका रात्रीसाठी. आणि इथे 100 दिवस काम करून एखाद्या माणसाला, एखाद्या स्त्रीला वर्षाला 10,000 रुपये देखील मिळत नाही. जितके भाडं एका दिवसाला आहे 5 स्टार रूमचं मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये, त्याच्या निम्म देखील उत्पन्न 100 दिवस काम करून एखाद्या बाईला एका वर्षाला मिळत नाही. आणि असं असताना सुद्धा ज्याच्या हातात काहीच नाही, जो उपाशी असतो, त्याला एक केळं आपण जर दिलं, केळं एक आणि 1 कप चहा, तर तो दिवसभर जगू शकतो. मुंबईमध्ये लाखो लोक आज वडापाव खाऊन राहतात. मी आपल्याला सगळ्यांना ह्यासाठी सांगतोय की हे सगळं जे झालं, हे सगळं स्थित्यंतर जे झालं, हे सगळं स्थित्यंतर काँग्रेसच्या काळात झालेलं आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक,
राजकारणामध्ये एक दबदबा निर्माण झाला. असं एकच तुम्हाला मी किस्सा सांगू इच्छितो. श्रीमती इंदिरा गांधी मॉस्कोमध्ये गेल्या आणि ब्रेझनेव हे त्यांच्या पक्षामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असं नाही, त्यांच्या देशामध्ये सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी सर्वात मोठी पोस्ट असते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ सोव्हिएत युनियन, CPSU. ब्रेझनेव हे लेनिन सेक्रेटरी होते, क्रुश्चेव सेक्रेटरी, क्रुश्चेव प्राईम मिनिस्टर, स्टालिन सेक्रेटरी होते, त्याच्यानंतर हे ब्रेझनेव सेक्रेटरी होते. म्हणजे इंदिरा गांधींचं कर्तृत्व मी आपल्याला सांगू इच्छितो. मी किती त्या ज्याला एक एक जागतिक राजकीय नेत्यांच्या पंक्तीमध्ये त्या कशा एका श्रेष्ठ विराजमान होऊन बसलेल्या होत्या. एवढी मोठी महासत्ता अमेरिकेला चॅलेंज देणारी सोव्हिएट युनियन दुर्दैवाने ती कोसळली. तर त्या जेव्हा मॉस्कोमध्ये जेव्हा गेल्या तेव्हा पंतप्रधान म्हणून त्यांना रिसीव्ह करण्यासाठी मॉस्को एअरपोर्टवर ब्रेझनेव यायला हवे होते. ब्रेझनेव गेले नाहीत. ब्रेझनेवने त्यांचे जे फॉरेन मिनिस्टर होते आंद्रे ग्रोमिको यांना पाठवलं. इंदिरा गांधी ब्रेझनेवला भेटायला गेल्या नाहीत. इंदिराजी या मॉस्को मधल्या जे भारताचे राजदूत जे होते अँबॅसेडर त्यांच्या घरामध्ये गेल्या आणि त्यांच्या मुलाशी खेळत राहिल्या. हे जेव्हा ब्रेझनेवना कळलं तेव्हा ब्रेझनेव जे एअरपोर्टवर गेले नाहीत ते भारताच्या अँबॅसेडरच्या घरी जाऊन इंदिरा गांधींकडे जाऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्यांना माहिती आहे, म्हणजे आपण ज्यावेळी म्हणतो काँग्रेसची बॅकफुटवर गेली त्याला आपणच जबाबदार आहोत ना फार मोठ्या प्रमाणावर. मी प्रत्येक वेळेला मी प्लॅनिंग कमिशन सांगत होतो की आपण ज्या काही चांगल्या गोष्टी करतो त्या सुद्धा लोकांच्याकडे आपण घेऊन जात नाही. जेव्हा निवडणुकीमध्ये 2014 मध्ये पराभव झाला आणि मोदींना 283 जागा मिळाल्या, त्याच्यानंतर 4 दिवसांनी मी सोनियाजींना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं, जवळजवळ 10 ते 11 वेळा त्यांची माझी भेट झाली. मी त्यांना सांगितलं की मोदी सत्तेवर झाले त्याच्यामध्ये अर्ध यश मोदींचं आहे आणि अर्ध अपयश आपलं आहे. पण 11व्या योजनेमध्ये आपण ज्या गोष्टी केल्या, माहितीचा अधिकार दिला, फूड सिक्युरिटीचा अधिकार दिला, एम्प्लॉयमेंट गॅरंटीचा अधिकार दिला, राईट टू एज्युकेशनचा अधिकार दिला, स्त्रियांचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला, एकही गोष्ट आपण लोकांच्या पर्यंत घेऊन गेलो नाही. आणि ती जी स्पेस जी होती ती स्पेस बरोबर केवळ भाषणातून, सवंग घोषणातून, गुजरात मॉडेलच्या प्रचारातून, मला भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे अशा प्रकारच्या पोकळ घोषणा करून, शेतकऱ्यांचं उत्पन्न मला डबल करायचं आहे, देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करायची आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे, अशा प्रकारची केवळ घोषणा करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्ण ताकद वापरून, तुम्हाला माहिती आहे RSSची काय ताकद आहे? हाऊ मेनी ऑफ पीपल यू आर अवेअर? RSSच्या 600 संघटना आहे आणि 60 लाख व्हॉलंटियर्स आहे, 60 लाख व्हॉलंटियर्स, आणि सगळे 60 लाख व्हॉलंटियरच्या हातामध्ये काठी आहे. कॅन यू इमॅजिन? इट इज अल्टरनेटिव्ह मिलिटरी पॉवर. RSSचं संपूर्ण स्ट्रक्चर हे मुसोलिनीच्या धर्तीवर आहे. त्यांचे हिशोब कोणाला माहित नाही, ते रजिस्टर्ड आहे की कोणाला माहित नाही, त्यांच्याकडे किती पैसे येतात ते कोणाला माहित नाही. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा मोदी 2014 मध्ये सत्तेवर आले, तिथपासून या देशामध्ये एक नवीन जो अगोदरचा भारत जो होता 1947 सालापासून 2014 पर्यंतचा 64 वर्षाचा भारत जो होता तो भारत बदलण्याचा संपूर्ण आराखडा भारतीय जनता पक्षाकडे आहे. पहिली गोष्ट म्हणजे अशी, देशाची आर्थिक विल्हेवाट सुरू झाली. आज देशामध्ये आर्थिक अराजक आहे. 2014 नंतर 2014 ते 2016 2 वर्ष मी राज्यसभेमध्ये होतो. माझं पहिलं भाषण 4 मे 2010 रोजी झालं. मी सगळ्यांनी कृपा करून डॉक्टर भालचंद्र मुणगेकर मेडन स्पीच इन द राज्यसभा ऑन 4 मे 2010, 4 मे 2010 तुम्ही गुगलवर जाऊन ते भाषण ऐका राज्यसभा स्पीचेस मध्ये. त्या भाषण ऐकताना डॉक्टर मनमोहन सिंग आणि प्रणब मुखर्जी अर्थमंत्री
दोघेही बसले होते. विलासराव त्या भाषणाला होते, अरुण जेटली त्या भाषणाला होते. त्याच्यामध्ये मी बोललेलो आहे. कारण 2008 मध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस झालेला होता, अमेरिका कोसळलेली होती. अशाही परिस्थितीमध्ये चायनाचा रेट ऑफ ग्रोथ 9% होता आणि भारताचा रेट ऑफ ग्रोथ 6.8% होता. म्हणजे ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस झाल्यानंतर, संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था कोसळल्यानंतर चीन आणि भारत या दोनच फक्त देशांनी पॉझिटिव्ह ग्रोथ केला. याचं संपूर्ण श्रेय त्यावेळेच्या डॉक्टर मनमोहन सिंगाच्या धोरणाला जातं. आणि त्याच्या संबंधामध्ये प्लॅनिंग कमिशन या भूमिका ज्या घेतल्या, या भूमिकेला त्यावेळेच्या जातात. आता पहिल्यांदा काय केलं, ही जी आर्थिक प्रगती होती 2004 ते 2008 पर्यंत रेट ऑफ ग्रोथ वॉज 9%. भारताच्या संबंधी इतिहासामध्ये 6% पेक्षा रेट ऑफ ग्रोथ कधीच झालेली नाही आर्थिक प्रगती. रेट ऑफ ग्रोथ म्हणजे काय, आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक प्रगती म्हणजे काय, तर देशामध्ये उत्पन्न झालेल्या सगळ्या वस्तू ज्या असतात आणि सेवा यांची एक किंमत, ठराविक किमतीमध्ये त्यांचं केलेलं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. भारताचं आजचं राष्ट्रीय उत्पन्न साधारणपणे 290 लाख कोटी रुपये होते. भारताचं आजचं राष्ट्रीय उत्पन्न हे $2.9 ट्रिलियन, म्हणजे जवळजवळ 290 लाख कोटी रुपये आहे. ओके, 74 रुपये $1 आपण असा रेट ऑफ एक्सचेंज मानला तर. 2014च्या नंतर इकॉनॉमी घसरत गेली. 2016च्या 8 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून 500 आणि 1000च्या नोटा चलनातून काढून टाकल्या. इतका बेजबाबदार निर्णय पंतप्रधानांनी घेतला, बेजबाबदार, अटर इरिस्पॉन्सिबिलिटी ऑन द पार्ट ऑफ द प्राईम मिनिस्टर. त्या दिवशी लोकांच्याकडे जवळजवळ 14.5 लाख कोटी रुपये कॅश होती, कॅश विथ द पीपल, 14,50,000 कोटी रुपये. त्यापैकी 83% रक्कम ही 500 आणि 1000 रुपयांच्या नोटामध्ये होती. ती काढून घेतल्यानंतर, जसं रक्ताचा साठा माणसाच्या शरीरातून काढून घेतल्यानंतर माणूस मरतो, तशा प्रकारे अर्थव्यवस्था मरायला सुरुवात झाली. रेट ऑफ ग्रोथ कमी झाला. तिथपासून जानेवारी ते मार्च 2017 पासून देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग जो घसरत आहे तो आजपर्यंत घसरत आहे. बेकारीचा आणि बेरोजगारीचा दर तिथपासून वाढत आहे. आणि सांगितलं काय नरेंद्र मोदींनी, मला या देशातून काळा पैसा नष्ट करायचा. झाला काळा पैसा नष्ट. आज भारतामध्ये काळा पैसा नाहीये. मला या देशामधून कॅशलेस इकॉनॉमी करायची आहे. आता तुम्ही भाजीला गेलात तुम्ही बाजारामध्ये आणि 4 रुपयाची तुम्ही जर समजा कोथिंबीर घेतली किंवा 10 रुपयाचे टोमॅटो घेतले, तर त्याला तुम्ही 500 रुपयाची नोट देऊ शकता. परत 2016 मध्ये 500 रुपयामध्ये करप्शन नोटा करायच्या, मग परत 500 रुपयाची नोटा तर परत काढली, त्याने करप्शन होत नाही. बरं 500 रुपयांनी 2000च्या नोटा रद्द, 1000ची नोट काढली आणि 2000च्या नोटा काढल्या परत. म्हणजे 500 रुपयामध्ये लोक जे करप्शन करतील एका नोटेमध्ये, ते 2000 मध्ये 4 पट करप्शन करतील. व्हॉट ही हॅज डन. मी एकदा डॉक्टर मनमोहन सिंगांना त्यांच्या घरी चर्चा होताना असं विचारलं की व्हाय इज नॉट टेंडरिंग अपॉलॉजी, देशाची माफी का नाही मागत. आणि या देशातले सगळे राजकीय पक्ष काँग्रेस सकट इतके दिवाळखोर होते की तेव्हा त्यांनी मोदींच्या राजीनाम्याची मागणी करायला पाहिजे होती. ते मस्ट हॅव आस्क्ड फॉर हिज रेसिग्नेशन. संपूर्ण अर्थव्यवस्था एकूण पूर्णपणे खड्ड्यात कोसळली. आज रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट 10% आहे. रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंटचा अर्थ काय, ज्या लोकांना काम करायचं नाही ते रेट ऑफ एम्प्लॉयमेंट घेतलं जात नाही. ज्या लोकांना हॅलो हॅलो अरे माझं आता एक भाषण सुरू आहे, लोकसभा फाउंडेशन, मी नंतर करतो सुरू. संपूर्णपणे अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, खड्ड्यात. त्याच्यानंतर जीएसटीचं बिल आणलं. जीएसटीचं बिल 2009 पासून काँग्रेस सरकारने मांडलं होतं. 2014 पर्यंत 15 पर्यंत 6 वर्ष मोदींनी त्या बिलाला विरोध केला. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर, ते बिल काँग्रेसने मांडलं होतं. सगळ्या विरोधी पक्षांनी बीजेपीच्या त्याला विरोध केला होता. खुद्द सर्वात जास्त विरोध मोदींचा होता. आमच्या राज्यांच्या अधिकार आक्रमण आहे म्हणून. त्याच्या सिलेक्ट कमिटीचा मेंबर होतो मी. त्या सिलेक्ट कमिटीमध्ये 20 लोक लोकसभेचे आणि 10 लोक राज्यसभेमध्ये होतो. त्याच्यामध्ये मी होतो.
आम्ही 5 सूचना केलेल्या होत्या, त्या सगळ्या धुडकावून लावल्या. आम्ही नोट ऑफ डिसेंट दिलेली होती आणि जे नुकसान झालं होतं नोटबंदी केल्यामुळे ते नुकसान जीएसटी मुळे 34 चलन भरावे लागायचे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना. आणि अरुण जेटली फायनान्स मिनिस्टर होते. अरुण जेटलींना मी सांगितलं की तुम्ही कायद्याचा तुम्हाला अभ्यास माहिती आहे, दुर्दैवाने तुम्हाला अर्थशास्त्र तेवढं कळत नाही. लोकसभेमध्ये बोललो होतो मी, मिस्टर जेटली यू आर एक्सपर्ट इन लॉ, नॉट इन एक्सपर्ट इन इकॉनॉमिक्स, नॉट इन एक्सपर्ट इन इकॉनॉमी. संपूर्ण जीएसटीने वाट लावून टाकली. त्याच्यानंतर कॅशलेस इकॉनॉमीची घोषणा केल्या आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे की 2020 पासून कोरोना सुरू झाला. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागायला सुरुवात झाली नाही. देशाची अर्थव्यवस्थेची वाट 2016 पासून लागायला सुरुवात झाली. ती कोरोनाने ती अधिक ती गडद केली. स्थलांतर 4 तासांचा वेळ दिला फक्त. नोटबंदी केली त्या दिवशी मी कोकणातून गाडीने येत होतो. 8 वाजता नोटबंदी केली. 500 रुपयाची नोट देखील घेऊन कॅन्टीनवर चहा द्यायला तयार नव्हता. तर मोदींनी सांगितले की आज रात 12 बजे से 500 और 1000 की नोट के कागज के तुकडे होंगे. जगात तुम्ही काय ऐकलं कधी आतापर्यंत गेल्या 200 वर्षामध्ये? याचं असंच केलं. कशाचं? तुमच्या नोट ह्याचं लॉकडाऊनचं. 25 मार्च 2020 लॉकडाऊन केलं. 8 वाजता सांगितलं की आज रात से लॉकडाऊन होगा. हवं का झालं संपूर्ण देशामध्ये? मी लोकांना काय कांदे, बटाटे, भाजी, कोथिंबीर, तांदूळ, डाळ, लोकांना जगण्याची काहीतरी व्यवस्था करायला सुरुवातीला 15 दिवस वेळ नको? आणि खरं म्हणजे हा लॉकडाऊन फेब्रुवारीच्या अगोदर 2 महिने अगोदर राहुल गांधींनी इशारा दिला होता की भारतामध्ये कोरोनाची सुरुवात, कारण ते इटलीला जाऊन आलेले होते. इथल्या सर्वात अमेरिकेबरोबर सर्वात हा त्याच्यामध्ये माणसं मारायला सुरुवात झालेली होती आणि त्यांनी इशारा दिलेला होता. त्याने पूर्णपणे काँग्रेसच्या लोकांनी काही जरी केलं तरी त्याला विरोध करणं आणि सांगणं की काँग्रेस ही देशात अडथळा निर्माण करते. तुमच्याकडे 303 खासदार आहेत, काँग्रेसकडे फक्त 41 खासदार आहेत. 41 खासदार जर तुम्हाला 303 लोकांना कारभार करू देत नाहीत तर यू आर अटरली फेल्युअर ना. तुझं कुटुंब प्रमुख सांगू शकतो की नोकर माझं ऐकत नाही म्हणून. म्हणजे बायको सांगू शकते नवरा माझं ऐकत नाही, नवरा सांगतो माझं बायको ऐकत नाही म्हणून. पण भाडेकरू तुम्ही ठेवला तर सांगू शकतो मालक की भाडेकरू माझं ऐकत नाही म्हणून. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये आणि आता याच्या पुढे ज्या पद्धतीने ते कोरोना, आज मी त्या लेखामध्ये लिहिलंय की कोरोनाचे म्हणजे अराजक आणि अपयश. त्याच्यामध्ये आमचे मित्र विनय सहस्रबुद्धे त्यांनी पण लेख वाचा. त्याच्यामध्ये फक्त विरोधकांच्या वतीने फक्त आग पाकड करणं विरोध. आय कांट अंडरस्टँड दिस. मनमोहन सिंगांनी प्राईम मिनिस्टरला पत्र लिहून 5 सूचना केल्या. मनमोहन सिंग यांच्याविषयी पंतप्रधान म्हणून लोकांचे मतभेद होऊ शकतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी मी त्यांना जवळनं पाहिलंय 20 वर्ष. आय एम पार्ट ऑफ देअर फॅमिली. त्याने जे पत्र लिहिलं प्राईम मिनिस्टरनं, त्या प्राईम मिनिस्टरच्या पत्राचं उत्तर मोदींनी दिलेलंच नाही, दिलगिरी पण नाही व्यक्त केली. आणि हर्षवर्धन म्हणून जे आरोग्य मंत्री जे आहे, त्यांना काय कळतं का मला माहित नाही, पण ही फिजिकल डॉक्टर आहेत ते, त्यांनी मनमोहन सिंगांची खिल्ली उडवली. ह्या काँग्रेस पक्ष. मी त्यांना सूचना देखील, स्वतःला काहीच नाही कळत पण मोदी असं म्हणालेले आहेत, मैं झोला लूंगा और कभी भी जा सकता हूं. अरे हाऊ कॅन यू गो, युअर प्राईम मिनिस्टर. मला आश्चर्य वाटतं की लोक विचारत कसे नाही. आज मी जी टीका केलेली आहे त्यांच्यावर तितकी टीका 7 वर्षात कुणीही केली नव्हती. आणि आजही त्यांच्यामध्ये व्यक्तिगत संबंध आहेत. बिकॉज वेन ही वॉज चीफ मिनिस्टर ही वॉज कमिंग टू पार्लिमेंट प्लॅनिंग कमिशन, आणि तो आम्ही समोर बसत होतो. आम्ही असं विचारत होतो मोदीजी काय चालू आहे गुजरातमध्ये. आम्ही मुख्यमंत्र्यांचा मान ठेवत असो पण मी खडखडीत प्रश्न विचारत असो, पण आम्हाला काहीच नको मुख्यमंत्र्याकडून. नोकरी नको, जॉब नको, गाडी नको, काही नको. तर ज्या पद्धतीने ते आता हाताळत आहेत कोरोना, हे तर आणखी प्रचंड संकटच आहे देशासमोर. तुम्ही सगळ्या लोकांनी वाचले असेल ह्याचा विनय सहस्रबुद्धेंचा लेख वाचा. ते माझे सन्माननीय मित्र आहेत. ते म्हणतात की काय चुका झाल्या नाही म्हणून. आणि आज लोकसत्तेमध्ये आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये सर्वात मोठी पहिली बातमी आलेली आहे मोहन भागवतांची. मोहन भागवत हे राष्ट्रीय संघाचे सरसंचालक, म्हणजे जसे सोव्हिएत युनियनमध्ये ब्रेझनेव्ह होते तशा प्रकारे पोझिशन मनमोहन याची
मोहन भागवत यांचे आहे. तर मोहनराव भागवत यांनी सांगितलंय की हलगर्जीपणा झाला म्हणून ही परिस्थिती ओढवली. म्हणजे हलगर्जीपणा. आता ह्याच्यावर विनय सहस्त्रबुद्धे काय म्हणतील? त्यांच्या बॉसनेच जर सांगितलं की हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती ओढवली, आय कॅन अंडरस्टँड. हा एकमेकावर आरोप करण्याची वेळ नाही, हे बरोबर आहे. पण तुका सांगायचीच नाही, तुका मान्यच करायचे नाही. आज कोरोनामध्ये संपूर्णपणे जी परिस्थिती आहे, ऑक्सिजन नाही, सिलेंडर्स नाही, गॅस नाही, बेड्स नाही. एकेका ठिकाणी 100 लोकांना जर लस घ्यायची असेल तर 5-5 हजार लोक जातात. उद्या लोक चेंगरून मरतील. ठीक आहे, सगळे न्यायालयाने, हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. हे सगळे काय देशाचे शत्रू आहेत? व्हॉट आय मीन इज, माझ्या सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कोरोनाची परिस्थिती त्यांनी हाताळलेली नाही. सगळी यंत्रणा स्वतःच्या हातामध्ये केंद्रित केलेली आहे. 70% खर्च आरोग्यावरचा राज्य करतात. त्यांना विश्वासामध्ये घेतलेले नाही. अजूनही त्यांचं ते निरर्थकपणे आणि सवंग आणि भंपक, आय एम सॉरी टू से, मन की बात त्यांचं सुरू असते. वर्षानुवर्ष मन की बात, 7 वर्ष. यू ऍटलिस्ट टॉक वन्स. जन की बात काय आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे? एकही पत्रकार त्यांनी परिषद घेतली नाही आतापर्यंत. प्रश्न काढायची किंमत देत नाही. जरा कुठल्या प्रश्नाने विरोधी सूर काढला की त्यांना दम देतात. न्यायालय कोसळलेली आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे तेव्हाचे चीफ जस्टिस रंजन गोगोई आणि त्यांच्यानंतरचे 4 मुख्य जजेस, न्यायमूर्ती, अशा 5 जजेसनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आमच्या न्यायालयामध्ये, आमच्या ज्युडिशरीमध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे. आता परवा सुप्रीम कोर्टने असं विचारलं की आम्हाला ऍक्शन प्लॅन सांगा. कारण आता छोट्या मुलांना, 1 ते 6 वर्षाच्या मुलांना चाललंय कोरोनाची लागून होण्याचं, तर आम्हाला ऍक्शन प्लॅन द्या. त्याला तर सरकारने दम दिला की तुम्ही अशा प्रकारे ज्युडिशियरीला मागण्याचा अधिकार नाही म्हणून. अरे ज्युडिशियरी, सुप्रीम कोर्ट और हायकोर्ट, दे आर द अल्टिमेट कस्टोडियन्स ऑफ लॉ. या देशातील लोकांचे लोकशाही अधिकार शाबूत ठेवण्याचे अंतिम साधन संस्था म्हणजे न्यायालय आहेत. किंवा तुम्ही आता काही लोक आता तुम्हाला खेड्याची पार्श्वभूमी असेल. मी 14 वर्ष खेड्यामध्ये राहिलो. भांडण जेव्हा होतं कुठल्याही प्रॉपर्टीवर, माणूस काय म्हणतो, मी तुला कोर्टाची पायरी दाखवी. त्याला माहित देखील नसतं सुप्रीम कोर्ट आहे, कोर्ट कुठे आहे म्हणून. पण त्याचा मी तुला कोर्टाची, त्याला गाडीत एसटीला जायला देखील पैसे नसतात त्याला, पण तो म्हणताना असं म्हणतो मी तुला कोर्टाची पायरी दाखवीन. ह्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ या देशातील गरीबातल्या गरीब माणसाचा सुद्धा कोर्टावर, न्यायालयावर विश्वास आहे. हा ज्या दिवशी पूर्णपणे उडेल त्या दिवशी या देशामध्ये सिव्हिल वॉर होईल, यादवी युद्ध होईल. मी तुम्हाला सांगतो. आता ह्या सगळ्यांच्या मध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्याचा उल्लेख तुम्ही प्रास्ताविकामध्ये संकेत कुलकर्णीने केला, धर्माच्या आधारे जे पोलरायझेशन सुरू आहे भारतामध्ये, आणि त्याचं प्रमुख जे आहे ते म्हणजे मुस्लिम हेच पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचे पहिले शत्रू आहेत. त्यांचं विचारधन जे पुस्तक आहे गोळवळकरांचं, आता मला माहित नाही की मिळतं की नाही ते, त्या पुस्तकामध्ये एका चॅप्टरमध्ये त्यांनी इंटरनल थ्रेट्स, अंतर्गत धोके, असं एक चॅप्टर लिहिलेलं आहे. त्याच्यात 3 धोके सांगितले आहेत. पहिले मुस्लिम, दुसरे ख्रिश्चन आणि तिसरे कम्युनिस्ट. कारण बंगालच्या निवडणुका का जिंकायच्या होत्या? कारण कम्युनिस्ट त्यांचे पहिले शत्रू आहेत. काँग्रेसला ते सहन करू शकतील. काँग्रेस हे त्यांचे आयडिओलॉजिकल शत्रू आहेत, राजकीय शत्रू आहेत. पण कम्युनिस्ट हे त्यांचे आयडिओलॉजिकल शत्रू आहेत. म्हणून मोदींनी 1 महिनाभर बंगालमध्ये बस्तान बसवलं आणि काही करून बंगालची निवडणूक 8 टप्प्यामध्ये घेतली. आपल्याकडे दुर्दैवाने झालं असं की आपल्याकडे काँग्रेसच्या अंतर्गत या प्रश्नाची चर्चा होत नाही. महाराष्ट्राचे आमदार आहेत 287, त्यांची निवडणूक 3 टप्प्यामध्ये होते. बंगालमध्ये आमदार आहेत 293, म्हणजे 8 जास्त आहेत. त्यांची निवडणूक 8 टप्प्यामध्ये गेली. का केली? तर त्यांना काही करून ममता बॅनर्जींना नमवायचं होतं. आज देशामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, काँग्रेसपेक्षा सुद्धा, ही माझी जाहीर भूमिका आहे,
काँग्रेस पक्षात सुद्धा सर्वात जास्त कडक विरोध, खंबीर विरोध हा ममता बॅनर्जीने केलेला आहे. आपण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. ममता बॅनर्जींच्या 10 पट जास्त प्रखर विरोध खरं म्हणजे मोदींच्या राजवटीला काँग्रेसचा असला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. त्यावेळी व्हॉट आय मीन इज की एका बाजूला आता ही कोरोनाची परिस्थिती, मुसलमानांच्या संबंधातलं त्यांचं धोरण जे आहे म्हणजे एकतर घर वापसी, त्याच्यानंतर तुमचं लव जिहाद, त्याच्यानंतर बीपचा प्रश्न. तुम्हाला माहिती आहे बीप म्हणजे गायीचं मांस नव्हे. बीप म्हणजे बकऱ्याचं मटण सोडून बाकी सगळं बीप, म्हणजे गाई, म्हशी, रेडे, बैल, एकंदर बकऱ्याच्या मीठच्या पेक्षा म्हणजे मटण जे आपण ते म्हणतो, जे आता 510 रुपये किलो आहे मुंबईमध्ये. मी 8वी मध्ये असताना 50 पैसे 75 पैसे किलो होतं. नंतर ते 3 रुपये असं वाढत वाढत ते आता 510 आहे. जे मटण लोक खातात त्या सर्वसामान्य माणसाला आता मटण घेणं परवडणार नाही, कारण 500 रुपये त्यांना एका किलोला देणारा ते कांट अफोर्ड. ते त्याच्याऐवजी तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू वगैरे काहीतरी विकत घेतील. हे जे बीप जे आहे ते जवळजवळ 80% बीप हे म्हशींचं आणि रेड्याचं आहे. बफेलो, 80 बफेलो. युपी मध्ये 85% बीपचे व्यापारी जैन आहेत. जैन त्यांच्यात मध्ये व्यापार आहे, होलसेल व्यापारी. आणि समजा तुम्ही बीपचा कायदा जर केला आणि मोहम्मद अखलाकच्या घरी तुम्हाला बीप सापडलं, त्याची हत्या केली. मोहम्मद अखलाककडे बीप नव्हतं, त्याकडे बकऱ्याचं मटण फ्रीजमध्ये होतं. पण माझं असं म्हणणं आहे बीप होतं फ्रीजमध्ये, तुम्ही त्याला ठार कसं मारणार? तुम्ही त्याला पोलिसांच्या हवाली करा ना. उद्या मी पिक पॉकेटिंग केलं, तुम्हाला तुम्ही ठार नाही मारू शकत. मला ते पोलीस काय शिक्षा करायची असतील ते करते. तर अशा तऱ्हेने 100 तबलिगी जे जमले होते गेल्या वर्षी मार्च मध्ये दिल्लीला, त्या 100 तबलिगीने कोरोना पसरवला म्हणून त्यांना 1 वर्ष तुरुंगात ठेवलं. आणि 35 लाख उघडे नागड्या साधूंना कुंभमेळ्याच्या निमित्ताने गंगेमध्ये स्नान करू दिलं. कुंभमेळ्यामध्ये हा देश काय हिंदूंचा आहे? हा देश हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, पारसी, बौद्ध 8 धर्माचे लोक इथे राहतात. पारसी एक असला तरी सुद्धा जेवढा 80 कोटी हिंदूंचा अधिकार देशावर आहे तेवढाच अधिकार एका पारसी माणसाचा आहे. जेवढा अधिकार हा काय देश मुकेश अंबानींचा आहे. तेव्हा सातत्याने मुसलमानाला टार्गेट करणं, कम्प्लीट पोलरायझेशन. म्हणजे हे बघा, हिंदुइझम आणि हिंदुत्व या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एकदा तुम्ही ह्याच्यावरच भाषण ठेवा. हिंदुइझम, हिंदू धर्म, तुमच्यापैकी अनेक लोक हिंदू आहेत. हिंदू ही उपासना पद्धती आहे, ती एक जीवनाची पद्धत आहे. जशी मुस्लिम, जसं ख्रिश्चन, जसं शीख तुमचे धार्मिक व्यवहार आहेत, तुमचे देव आहेत, तुमच्या मृत्यूच्या कल्पना आहेत, तुमची व्रत, वैकल्य सगळं जे काय आहे ते तुमचं रुटीन कर्मकांड आहे ते, दॅट इज रिलिजन. हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्माचा राजकीय सत्तेसाठी उपयोग करणं, दॅट इज कम्युनलायझेशन ऑफ रिलिजन. धर्माचं सांप्रदायिकरण, धर्माचं एक लक्षात घ्या, कम्युनलिझम म्हणजे जातीयवाद नव्हे, जातवाद नव्हे. कम्युनलिझमचा शुद्ध शास्त्रीय अर्थ तुम्ही असा घेतला पाहिजे की जमातवाद. कम्युन म्हणजे एकत्र राहणं, कम्युन. ती जी सिस्टीम जी सिस्टीम चायनामध्ये होती त्या कम्युनवरनं कम्युनलिझम. आणि कम्युनलिझम हा शब्द फक्त भारतात वापरला जातो, कारण जगात कुठेही धर्माचा उपयोग राजकारणासाठी केला जात नाही. आपल्या देशात पाळणे झाली. आणि म्हणून मुसलमानांना ह्या देशात राहायचं की नाही, सिटिझनशिपचा मुद्दा त्याने काढला. नॅशनल सिटिझनशिप, अरे नॅशनल सिटिझनशिप बाय बर्थ आहे. मग परत त्यांना त्या बांगलादेश मधून मुसलमान जे आलेले आहेत त्यांचं निमित्त करून आसाम मध्ये जे मुसलमान आहेत, नॉर्थ ईस्ट मध्ये मुसलमान जे आहेत त्यांना मतापासून दूर ठेवायचं आहे. सुरुवातीला जेव्हा नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर आणि नॅशनल सिटिझनशिप ऍक्ट जेव्हा आला तेव्हा 40 लाख लोकांना आसाममध्ये सिटिझनशिप पासून त्यांना दूर केलं गेलं. त्यांनी ट्रायब्युनलमध्ये केस केली
आणि त्यापैकी 22 लाख लोकांना नागरिकत्वाचे अधिकार मिळाले, 18 लोकांना अजून पण मिळालेले नव्हते. आणि परवाच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण निवडणूक ही सिटिझनशिपच्या ह्याच्यावर लढवली. आता ह्या देशामध्ये जवळजवळ 14.5 ते 15 कोटी मुसलमान आहेत. त्यांचं काय करायचं? बरं, ज्या मुसलमानांना पाकिस्तान आवडतं ते पाकिस्तानात गेले. तुमच्या तर लातूरमध्ये, उदगीरमध्ये, परभणीमध्ये किंवा हिंगोलीमध्ये त्यांचा काय संबंध आहे पाकिस्तानशी? आमच्या चिपळूणमध्ये, रत्नागिरीमध्ये, देवगडमध्ये किंवा केरळमध्ये राहुल गांधींचं वायनाड कॉन्फ्लिक्ट, ते वायनाड मधल्या मुसलमानांचा पाकिस्तानशी काय संबंध आहे मला तुम्ही सांगा. बरं, ज्या लोकांनी करप्शन करून तुरुंगात गेले ते विजय मल्ल्या कोण आहेत? नीरव मोदी कोण आहेत? ललित मोदी कोण आहेत? आता सबंध देशामध्ये कोरोनाच्या औषधांचा काळा बाजार चाललेला आहे. ते कोण करतायत? मुसलमान, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, स्त्रिया कोण करतायत? सगळे 6,500 कोटी रुपये मल्ल्याने बुडवले. माझ्या बाजूला मल्ल्या राज्यसभेत बसायचे. मल्ल्यांच्या कानामध्ये जो हिऱ्याची जी रिंग होती त्याची किंमत 50 लाख रुपये होती. त्यांच्या किंग फिशर मध्ये जे जेवण द्यायचे त्यातली कोलंबी ते कॅनडावरनं मागवायचे. पैसे कुठून आणले होते? स्टेट बँक ऑफ इंडियाकडून, बँक ऑफ महाराष्ट्राकडून. आणि 14.5 लाख कोटी रुपये बँकांनी बुडवलेले आहेत. हे कोणाचे पैसे? बँकांनी गरिबांकडनं पैसे ठेवी म्हणून घेतलं, ते पैसे मल्ल्याला दिले, ते पैसे नीरव मोदीला दिले. त्यांच्याविषयी मोदी काय करतायत? 15 लाख रुपये भ्रष्टाचार लोकांचं उत्पन्न वाढवणार होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न 5 वर्षात डबल करणार होते. आज लाखो शेतकरी कायदे रद्द करा म्हणून ते कायदे सगळे मी वाचलेले आहेत. ते कायदे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये असून इथल्या कॉर्पोरेट सेक्टरचे, इथल्या उद्योगपतींचे रक्षण करणारे आहेत. आणि त्यांना ही जी प्रोक्युरमेंट पॉलिसी जी आहे धान्य विकत घेण्याची, ती यंत्रणा त्यांना मोडीत काढायची आहे. म्हणजे एवढं मोठं लाखो लोकांचं शेतकऱ्यांचं आंदोलन एका शब्दाने सुद्धा मोदीजी असं म्हणाले नाही की तुमच्या प्रश्नामध्ये मी लक्ष घालतो म्हणून. हॅलो, गुड मॉर्निंग. मी आपल्याला एक 15 मिनिटात फोन करतो. मी एका वेबिनार मध्ये आहे. 15 मिनिटात आय विल टेलिफोन प्लीज. आज पुस्तकाचं प्रकाशन आहे, त्याच्या निमित्ताने वक्त्यांचे फोन येत आहेत. तर आपण ते संपूया आता. म्हणजे हा जो संपूर्णपणे भारतीय राजकारण जे आहे आणि त्याच्यामध्ये कम्युनिस्ट कम्युनिस्टांचा विरोध सरकारला फार असायचा, तो काँग्रेसलाही असायचा. तो एक फोर्स होता. त्यांचे आपले सैद्धांतिक मतभेद होते आणि तरी मला असं वाटतं की कम्युनिस्ट पक्षाचा एक भारतीय राजकारणामध्ये रोल होता. त्याचं सरकार 34 वर्ष बंगालमध्ये होतं. आता त्यांचं एकही आमदार निवडून आलेलं नाही. दुर्दैवाने काँग्रेसचाही एकही आमदार निवडून आलेलं नाही. फक्त केरळमध्ये सरकार कम्युनिस्टांचं आहे, त्रिपुरामध्ये पण गेलेलं नाही. परंतु आता सगळ्यात अपेक्षा ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त अपेक्षा लोकांच्या काँग्रेस पक्षाकडनं आहे. पण आजही 41 जागा काँग्रेसच्या आहेत, हा मुद्दा सोडा. पण मी श्रीमती सोनियाजींशी बोलताना असं म्हणालो की आज भारतातल्या 5 लाख खेड्यांच्या मध्ये, मी तुम्हालाही सांगू इच्छितो, भारतातल्या 5 लाख खेड्यांच्या मध्ये प्रत्येक गावामध्ये काँग्रेसचे किमान 100 कार्यकर्ते आहेत. एम आय राईट? किमान 100 म्हणजे 5 कोटी वोटर झाले. हे साधं गणित तुम्हाला मी सांगतो. आय एम गोइंग टू राईट लेटर नाव टू राहुलजी आणि सोनियाजी. 5 लाख खेड्यांच्या मध्ये 5 कोटी वोटर काँग्रेसचे ऑटोमॅटिकली आहेत. त्या प्रत्येकाने जर एक वोटर जर केला तर 10 कोटी वोटर्स होते. आणि या 10 कोटी वोटर्सनी आणखी जर 100 जर केले तर 15 कोटी काँग्रेसचे वोटर्स होते. 15 कोटी वोटर जर काँग्रेसचे झाले तर तुम्हाला किमान 120 जागा लोकसभेत मिळू शकतात. आता 120 जागा निवडून आणला आपल्याला काय हरकत आहे मला तुम्ही सांगा. व्हॉट इज द प्रॉब्लेम? मी त्याचं तुम्हाला प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज, कॉन्स्टिट्युएन्सी वाईज डेटा माझ्या लॅपटॉपवर आहे. आय कॅन गिव्ह द कॅल्क्युलेशन. काय प्रॉब्लेम आहे? महाराष्ट्रामध्ये तो धानोरकर शिवसेनेतने काँग्रेसमध्ये आले, त्यांना आम्ही तिकीट द्यायचा प्रयत्न केला कारण लोकल कॅन्डिडेट येऊ शकत नव्हता. ते धानोरकर शिवसेनेतून आले, ते फक्त निवडून आले आणि बाकी 47 जागांवर काँग्रेस पडली. व्हॉट डज इट मीन?
तेव्हा मोदींना दोष देत असताना आपणही आत्मपरीक्षण करून आपला नेमका आर्थिक कार्यक्रम काय आहे, सामाजिक कार्यक्रम काय आहे, दलित, आदिवासी, भटके मुक्त, मराठा समाजातले अत्यंत गरीब लोक, ख्रिश्चन, आदिवासी, स्त्रिया यांच्याविषयीची आपली नेमकी भूमिका काय, तरुणांचा आपल्याकडे काय सहभाग आहे मला तुम्ही सांगा. आज देशातले तरुण जास्तीत जास्त हे मोदींच्या बरोबर आहे. मला राहुलजीने मला एकदा, आम्ही 7-8 लोकच फक्त मीटिंगमध्ये बसलो होतो. राहुलजीने मला असं विचारलं होतं की प्रोफेसर व्हाय यंग पीपल आर नॉट विथ अस. मी म्हटलं की राहुलजी मी नाही यंग आहे, तुम्ही यंग आहात. हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. त्यांना 2019च्या निवडणुकीचा राजीनामा त्यांनी दिला. त्याच्यानंतर त्यांची माझी 1.5 तास चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की मी राजीनामा देणं बरोबर नव्हतं. पण राहुलजींच्या डोक्यामध्ये असं होतं की फ्रस्ट्रेशन आलं एक प्रकारचं. त्यांना वाटलं की इतकं आपण सांगून सुद्धा लोकांनी मोदींचा पूर्णपणे हे झाल्यानंतर लोकांनी कशी मतं दिली. मी त्यांना म्हणलो की हे राजकारण असतं, हे राजकारण कधी ना वर खाली होत राहणार. एनिवे मी आता संपवतो. असं आहे की 40-45 वर्ष राजकारणाचं सातत्याने अर्थकारण, राजकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य, जगातल्या 20 देशांना भेटी, सगळ्या प्लॅनिंग धोरणाची चर्चा केल्यानंतर मला त्याची काही तयारी करावी लागत नाही. सुदैवाने आपली आंघोळ केली, चहा पिलो की बसलो. तर तशा पद्धतीने आणखी मी बोलू शकतो, पण आय डोंट वॉन्ट टू. मला तयारी करायची आहे कार्यक्रमाची. आणि एक 10-1 मिनिटामध्ये फक्त 1-2 मिनिटाचा ब्रेक जरा घेतो आणि आय विल जॉईन अगेन. एक 10 मिनिटाचा पण प्रश्नोत्तर आपण ठेवूया. पण सांगायचा मुद्दा असा आहे की मोदी पुन्हा सत्तेवर जर 2024 मध्ये आले तर या देशाचं ऐक्य, या देशाची आर्थिक सामाजिक प्रगती, या देशाची एकात्मता, या देशातला धार्मिक सलोखा आणि या देशाची शांतता ही धोक्यात आलीच आहे. ते आणखी धोक्यात येईल. तेव्हा काही करून या देशातील प्रगतीशील ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, पक्ष आहेत, त्यांनी आपापसामध्ये जास्तीत जास्त मुद्द्यांवर सहमती करून एकत्र येण्याची गरज आहे. तरच आपण हे जे संपूर्णपणे ज्याला मी फॅसिझम म्हणतो ते आक्रमण आपण थांबवू शकतो. धन्यवाद. जस्ट आय विल टेक 2 minutes गॅप. धन्यवाद सर. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण आम्हाला केलं. वर्तमानातील राजकारणाची दशा आणि दिशा आपल्या व्याख्यानातून आम्हाला समजली. आपला दृष्टिकोन निश्चितच आमच्यासाठी पथदर्शी राहील. यानंतर काही निवडक प्रश्नांना सर उत्तर देतील. आपण चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारलेले आहेतच. या प्रश्नांचं रिपिटेशन टाळून काही निवडक प्रश्न, कारण आज सरांकडे वेळ अतिशय मोजका आहे, तर आपण मोजके 4 ते 5 प्रश्न सरांना विचारूयात. पहिला प्रश्न आहे कैलास इंगळे यांचा. भारतामध्ये जात आणि पक्ष यांचा घनिष्ठ संबंध आहे, तर हे आव्हान कसं पेलायचं की हे परिस्थिती याबद्दल जी आहे ती कशी बदलू शकते. कसं एक आपण लक्षात घ्या की ही दुर्दैवाची गोष्ट आहे, परंतु अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत आपण विचार जर केला तर 1952ची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यापासून जातीचा काही ना काही रोल हा राहिलेला आहे. जात हीच भारतामध्ये माणसाची पहिली आयडेंटिटी आहे. त्यामुळे राजकीय प्रक्रियेमध्ये किंवा लोकशाही प्रक्रियेमध्ये जेव्हा आयडेंटिटीचा उपयोग केला जेव्हा जातो, मी समजा उदाहरणार्थ आता शिवसेनेने सुरुवातीला मराठी माणसांचा प्रश्न घेतला आणि दक्षिणेकडील लोकांच्या अतिक्रमणामुळे मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नाहीत, म्हणजे आयडेंटिटीचा प्रश्न निर्माण झाला. आदिवासीमध्ये पण लोकांना असं वाटतं की शहरात लोक आपलं अतिक्रमण आपल्याला करतायत किंवा आदिवासी आयडेंटिटी निर्माण होते. राजकारणामध्ये अशा प्रकारे हे ज्या आयडेंटिटीज ज्या आहेत या आयडेंटिटीचा वेगवेगळा उपयोग होत असतो. दुर्दैवाने झालं असं की हा आयडेंटिटीजचा उपयोग भारतीय राजकारणातून उत्तरोत्तर कमीत कमी व्हायला पाहिजे होता. आणि प्रामुख्याने भारतीय राजकारण सगळ्या राजकीय पक्षांचं
आय बीन ऑल पॉलिटिकल पार्टीजचं हे प्रामुख्याने सामाजिक प्रश्नावर, शैक्षणिक प्रश्नावर, आर्थिक प्रश्नावर, आरोग्याच्या प्रश्नावर, शहरीकरणाच्या प्रश्नावर, रोजगाराच्या प्रश्नावर भारतीय राजकारण उभारायला पाहिजे होतं. दुर्दैवाने झाले नाही. त्यामुळे एका बाजूला लक्षात घ्या, मी काय म्हणतो ते अगदी नीट ऐका. काही प्रमाणामध्ये भारतीय राजकारणामध्ये जातीचा उपयोग होत असताना हे स्वाभाविक जरी असलं तरी सुद्धा तो उत्तरोत्तर प्रभाव कमीत कमी व्हायला पाहिजे होता. तो झाला नाही. मंडल कमिशनच्या जेव्हा 1989ला जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंगांनी जेव्हा त्याचा स्वीकार करून इम्प्लिमेंटेशन केलं तेव्हा ओबीसींची आयडेंटिटी प्रामुख्याने पुढे आली आणि ओबीसींच्या आयडेंटिटीला चॅलेंज करण्यासाठीच लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली. आणि तुला माहिती आहे 1990 काय झालं ते. तेव्हा धर्माचा उपयोग आणि जातीचा उपयोग भारतीय राजकारणामध्ये सातत्याने आर्थिक प्रश्नापेक्षा अधिक व्हायला लागलेला आहे आणि धोक्याची घटना आहे. म्हणून आपल्यासारख्या प्रागतिक संघटनांनी केवळ जातीचा विचार न करता, धर्माचा तर करताच कामा नाही, पण धर्माचा विचार हा जसा कम्युनिझमकडे घेऊन जातो, देशामध्ये विघातक वृत्ती निर्माण करतो, तशाच पद्धतीने जातीवर आधारलेले राजकारण, कास्टिस्ट पॉलिटिक्स. तुम्ही सगळ्या लोकांनी रजनी कोठारींचं 1971ला पुस्तक आलेलं आहे, कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स. कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स मध्ये हे पहिलं पुस्तक, ज्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, उत्तर भारतामध्ये जाट, तामिळनाडूमध्ये नायर समाज, केरळमध्ये नायर समाज, त्याच्यानंतर पतिदार समाज, पटेल समाज गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये वेगळे लोक, कर्नाटकामध्ये लिंगायत, अशा वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रभावित जातींनी आपल्या हातामध्ये राजकीय सत्ता कशी ठेवली आहे याचं अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. तेवढी सूत्ररूपाने मी सांगू इच्छितो की भारतामध्ये जातीचा उपयोग राजकारणामध्ये सुरुवातीपासूनचा जो आहे तो उत्तरोत्तर प्रभाव कमी करून जास्तीत जास्त राजकारणाचा भर हा लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नावर असायला हवा. त्यासाठी प्रगतिशील संघटनांनी राजकीय पक्षांवर दबाव आणला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सर, पुढचा एक प्रश्न आहे संजय शिंदे यांचा. आपल्या संसदीय लोकशाहीची वाटचाल हळूहळू अध्यक्षीय लोकशाहीकडे जाते का असं आपल्याला वाटतं का? भारतामध्ये जेव्हा जेव्हा संसदीय लोकशाही अशक्त झाली असं चित्र निर्माण केलं गेलं तेव्हा तेव्हा प्रेसिडेन्शियल सिस्टीमचा आपण वापर देशामध्ये करण्यात आलेला आहे. आणि आता तर भारतीय जनता पक्षाचं तुम्हाला माहिती आहे की संसदीय राजकारणावर म्हणजे पार्लमेंटरी पॉलिटिक्सवर भारतीय जनता पक्षाचा आणि संघ परिवाराचा विश्वास नाही. त्यांच्याकडे एकचालकानुवर्तित्वाची कल्पना आहे. एकचालकानुवर्तित्व म्हणजे सगळं एक, वन लीडर, वन पार्टी, वन नेशन, वन कल्चर, वन रिलिजन, वन इलेक्शन, सगळं वन. आता त्यांचं असं म्हणणं होतं की या निवडणूक आपण किती वेळ घ्यायच्या, एकच निवडणूक, एकच दाखले घेत नाही. आता म्हणजे काय होईल, आता निवडणुका ज्या घेतल्या सगळ्या देशाच्या एकत्र लोकसभेबरोबर 2022 मध्ये घेतल्या, मग तेव्हा आता ज्या 5 राज्याच्या निवडणुका आल्या ज्या आहेत 1921ला, ते 22, 23, 24, 25, 26 पर्यंत चालते. 2024 मध्ये निवडणुका होती, तर 2024 मध्ये राज्यांच्या निवडणुका जर घेतल्या तर या 5 राज्य सरकार कोसळतील ना. आता परत पुढच्या मार्च मध्ये 10 मिनिटं, फक्त 5 मिनिटं, 10 निवडणूक आता पुढच्या 2 वर्षामध्ये 12 राज्यांची निवडणुका होती. तर त्यांची डेफिनेटली, कारण त्यांच्यासमोर आज मोदींचं नेतृत्व आहे आणि त्यांचा नेहमी प्रश्न काय असतो, भाजपाच्या विरुद्ध कोण असं नाही आहे. त्याने प्रश्न विचारला त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांचा प्रश्न भाजपच्या विरोधामध्ये कोणाचा नाही, त्यांचा प्रश्न मोदींच्या विरोधामध्ये कोण. तेवढे हा मुद्दा मी राज्यसभेत मांडलेला होता, तो असा की
इथे इथे पार्लमेंटरी सिस्टीम जरी असली तरी निवडणूक पद्धती प्रेसिडेन्शियल सिस्टीमनेच झालेली आहे. एक लक्षात घ्या, 2014 मध्ये पहिल्यांदा जेव्हा गोव्याच्या अधिवेशनामध्ये बीजेपीच्या मोदी चीफ कंपेनर झाले, निवडणूक प्रमुख बीजेपीचे, त्याच्यानंतर 4 महिन्याने ते प्राईम मिनिस्टरचे कॅन्डिडेट नेमले गेले. 2014ची निवडणूक ही बीजेपी विरुद्ध काँग्रेसची नाही झाली. 2014ची निवडणूक ही मोदी विरुद्ध कोण, काँग्रेसकडे प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट नव्हता. हे लक्षात घ्या. तर त्याने ऑलरेडी प्रेसिडेन्शियल सिस्टीम म्हणजे पार्लमेंटरी सिस्टीम तशीच ठेवून त्यांनी प्रेसिडेन्शियल सिस्टीमची सुरुवात देखील केलेली आहे. त्यांना ती जाहीरपणे करता येणार नाही प्रेसिडेन्शियल सिस्टीम. त्याचं कारण असं आहे की त्यांना लोकसभेत 2/3 बहुमत लागेल आणि भारतातल्या 50% पार्लमेंटचं आणि भारतातल्या 50%. तर एक मिनिट हा. हॅलो. हो, नाही बदल नाही झालं. मी तुम्हाला 5 मिनिटं एका भाषणामध्ये वेबिनार 5 मिनिटात तुम्हाला पाठवलेली लिंक सकाळी आम्ही. प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. मी तुमच्याशी 5 मिनिटात बोलतो. भाषण संपेल माझं आता. एक शेवटचा प्रश्न याला जोडून घेऊया, म्हणजे 2 प्रश्न एकत्र करतो. तुमच्या लक्षात तुमच्या आलं ना, म्हणजे प्रेसिडेंट सिस्टीम त्यांना आणायची असं नाही. त्याने पार्लमेंटरी सिस्टीम तशीच ठेवून मोदींच्या नेतृत्वातून त्यांनी प्रत्यक्षामध्ये प्रेसिडेन्शियल सिस्टीमची सुरुवात देखील केलेली आहे. हे लक्षात तुमच्या आलं ना? ओके. डॉक्टर गणेश मोहिते यांचा प्रश्न आहे की 2 वर्ष झाले काँग्रेस पक्ष स्वतःचा पूर्णवेळ अध्यक्ष निवडू शकत नाहीये. सत्ताधारी अराजक निर्माण करत असताना विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस सारखा मोठा राष्ट्रीय पक्ष गंभीर नसेल तर देशाच्या काँग्रेसी विचारांचे बहुसंख्य लोक किंवा पक्ष एकत्र कसे येतील? आणि याला जोडून दुसरा प्रश्न आहे प्राध्यापक विक्रम खिल्लारे यांचा की काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षामध्ये सुद्धा RSS चे स्लीपर सेल कार्यरत आहे. त्यांनी सुद्धा काँग्रेस संपवायला मोठा हातभार लावलाय का? पण खरं सांगू, हा प्रश्न कोणी विचारलेला आहे? पहिला प्रश्न जो आहे की काँग्रेस कोणी विचारला? डॉक्टर गणेश मोहिते लोकसंवाद प्रतिष्ठानचे सचिव आहेत आपल्या. आणि दुसरा प्रश्न जो आहे स्लीपर सेलचा, आय अंडरस्टँड. मी गणेश रावांना धन्यवाद देतो. मगाशी मी सुरुवातीला असं म्हणालो की नरेंद्र मोदीजींना दोष देताना किंवा त्यांना विरोध करत असताना आपल्या पायाखाली काय जळतं ह्याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. 20 वर्ष काँग्रेस पक्षाने निवडणुका घेतलेल्या नाही. म्हणजे श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास ठेवून सुद्धा प्रत्येक 5 वर्षांनी काँग्रेसच्या घटनेप्रमाणे निवडणूक घ्यायला काय हरकत होती मला सांगा? म्हणजे असं आहे की समजा 1992 मध्ये ते अध्यक्ष झाल्या, त्यांची इच्छा नसताना सुद्धा 5 वर्षांनी परत निवडणूक घेऊन त्यांच्या विरोधात कोणीही फॉर्म भरला नसता. त्या जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्यांच्या विरोधामध्ये कोणी निवडणुकीत फॉर्म भरला नसता. सीताराम केसरींच्या विरोधामध्ये शरद पवारांनी फॉर्म भरलेला होता. नरसिंहरावांच्या विरोधामध्ये सुद्धा शरद पवारांनी आपली प्राईम मिनिस्टरची उमेदवारी जाहीर केलेली होती. शास्त्रीजींचा अचानक मृत्यू झाल्यानंतर मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यात निवडणुका झालेल्या होती. तर स्वाभाविकपणे लोक असे विचारतात की स्वतः काँग्रेस हा पर्यायी पक्ष उभा राहायचा असेल आणि जो 20-22 वर्ष निवडणुका स्वतःच्या घेत जेवण असेल तेव्हा लोकांचं असं म्हणणं की मग काँग्रेस तरी सशक्तपणे बीजेपीचा पराभव कसा करू शकणार? हा या लोकांच्या प्रश्नाशी मी 100% सहमत आहे. किंबहुना माझाही प्रश्न असा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी काँग्रेसच्या इनर सर्कलमध्ये माझं जे काय मत आहे ते मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु हा जो प्रश्न जो आहे राजकारणामध्ये एक ऍक्सेप्टेबिलिटी लागते, एक विश्वासार्हता लागते. मी समजा उद्या नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये आपण आपला प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट डिक्लेअर केला, तो करावाच लागेल. हे माझं स्पष्ट असं मत आहे की 2014 मध्ये सुद्धा जर मनमोहन सिंगांना परत पंतप्रधान पदाचे उमेदवार आपण जाहीर केले असते, आता त्यांचं वय 81 वर्ष 83 वर्ष आहे,
तेव्हा ते 77 वर्षाचे होते, तेव्हा सुद्धा निवडणुकीमध्ये फरक पडू शकला असता. आता असं आहे की लोकांना जेव्हा भारतातल्या अनेक लोकांना आता मोदींच्या विषयी भ्रमनिराश झालेला आहे. पीपल वी आर नॉट हॅपी नाव. शेतकरी नाही, कामगार नाही, गरीब नाही, आदिवासी नाही. अशा परिस्थितीमध्ये जर लोकांना पर्याय पाहिजे असेल तर राजकारणामध्ये मोदींना हरवू शकेल अशा प्रकारचा पर्यायी कॅन्डिडेट आणि पर्यायी पक्ष जर लोकांच्या समोर नसेल तर लोक पुन्हा 2024 मध्ये मोदींनाच मत देतील. त्यावेळी हा प्रश्न विचारला तो अत्यंत योग्य प्रश्न आहे. माझं एवढंच सध्या उत्तर आहे की हा गंभीर प्रश्न आहे आणि याचं आपल्या परीने उत्तर शोधण्याचा आणि करेक्ट उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर मग डिफॉल्ट बनवून आपण छाप आणि काटा कसा करतो, दोनच बाजू असतात फक्त. एक तर छाप तरी पडू शकतो किंवा काटा तरी पडू शकतो आणि इट इज चान्स, इट इज बाय डिफॉल्ट. मग नाणेफेक करतात क्रिकेटमध्ये, छाप काटा, इट इज जस्ट डिफॉल्ट. पहिल्यांदा बॅटिंग की पहिल्यांदा बॉलिंग. तसं बाय डिफॉल्ट जर राजकीय पक्ष आणि काँग्रेसने यांचं नेतृत्व केलं नाही आणि काँग्रेसच्या व्यतिरिक्त दुसरे राजकीय पक्ष नेतृत्व करत असतील, त्यांना जर काँग्रेसने मान्यता दिली नाही, काही ठिकाणी काँग्रेसने सेकंड पोझिशन घ्यायला पाहिजे, काही ठिकाणी थर्ड पोझिशन घ्यायला पाहिजे. ज्या 4 राज्यांच्या मध्ये आहेत काँग्रेस सत्तेवर त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रमुख आघाडीचं असेल. दुसऱ्या राज्यामध्ये आता बंगालमध्ये ममता बॅनर्जीच प्रमुख असतील ना आघाडीच्या, काँग्रेस कशी असू शकेल? उद्या काँग्रेस म्हणाले की आम्ही बंगालमध्ये आमच्या आघाडी, नोबडी विल बी रेडी, आय ऑल्सो विल नॉट बी रेडी. तेव्हा मी तुमचा धन्यवाद देतो तुम्ही लोकांनी ऑर्गनाईज केल्याबद्दल. आपण पुन्हा कधी वर्ष आपण भेटूया, सातत्याने आपण करूया आणि तुम्ही फेडरेशनचा मुद्दा मांडलेला आहे त्याचा विचार करा. नाव आय एम एक्झॉस्टेड, आय एम नॉट एबल टू टॉक मोर, कारण माझ्या सगळ्या वक्त्यांचे फोन येत आहेत कार्यक्रमाच्या अनुषंगाने. पुन्हा तुम्हाला सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सगळ्या लोकांना नमस्कार. सर मनपूर्वक धन्यवाद. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक आणि लोकसंवाद प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉक्टर कैलास आंबुरे सरांना मी या कार्यक्रमाचं औपचारिक आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. धन्यवाद संकेतजी. लोकसंवाद फाउंडेशन आयोजित ऑनलाईन संवाद मालेच्या 6व्या संवादातील वक्ते, प्रख्यात विचारवंत, शिक्षण तज्ञ, माजी खासदार, माननीय प्राध्यापक भालचंद्र मुनगेकर सर, आपण अतिशय व्यस्त असताना वर्तमानातील राजकारण या आपल्या आस्थेच्या विषयावरती अनमोल विचार मांडलेत, याबद्दल लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाचे मार्मिक प्रास्ताविक करणारे लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक राजेश करपे सर यांचे देखील आभार. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्राचार्य शिवाजीराव मदन सर, विद्यमान सदस्य प्राध्यापक विलास खंदारे सर, प्राध्यापक फुलचंद सलामपुरे सर, अधिष्ठाता माननीय चेतना सोनकांबळे मॅडम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक प्राध्यापक डी.व्ही. माने सर, आपले देखील मनपूर्वक आभार. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सन्माननीय सदस्य, विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी यांच्यासह फेसबुक आणि झूमवरील सर्व मान्यवर प्राध्यापक, अभ्यासक, रसिक आणि सहभागी चर्चकांचे देखील लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचं अतिशय नेटकं संचालन करणारे श्री संकेतजी कुलकर्णी, तांत्रिक जबाबदारी सांभाळणारे निखिल भालेराव, लोकसंवादचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक आभार. परत एकदा आपणा सर्वांचे मी लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो. मित्रांनो, पुढील रविवारी आपण राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक प्राध्यापक प्रकाश पवार कोल्हापूर यांचा संवाद आयोजित केलेला आहे. या संवाद मालेकरिता देखील आपण आवर्जून उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.